विषय असा आहे श्री विष्णूच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालं आणि त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले, त्यामुळे विष्णूला कमलेश म्हणतोय तुला रे सागर दशावतारी हा कमलेश, दशावतारी हा कमलेश आला ठेवून लढाया दशावतारी हा कमलेश ठेवून अतिशय सुंदर आपला साऊंड आहे, कौतुक आहे आपलं. सुरुवात करतोय मृदाली बाई, आपण जर जाऊ नका आरती घ्यायची आहे, कारण तुमचं आम्ही ऐकलंय, आता आमचं पण ऐकायला लागेल. आणि असं लागेल गेल्या 12 वर्षापूर्वीचं लक्षात आहे, आता पुढे 12 वर्ष अजून लक्षात राहील असं लागेल. हा
बाई काय म्हणले माहितीये का? बाईने एक वाक्य वापरलं, बा 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 जवळ. पण मला असं म्हणायचं आहे की बाई तुम्ही म्हणता आपण शास्त्रात गातो, शास्त्रात तुझं वाईट बोलणार नाही, पण तुम्हाला प्रत्येक गाण्याला स्पष्टीकरण का द्यावं लागतं? याचं काहीतरी कारण आहे आणि म्हणून तुम्हाला ते पटवावं लागतं. त्याचं सगळं उत्तर तुम्हाला देणार आहे. बाई म्हणले शिक्षक आहे. जर मी शिक्षकासारखा जर वागलो, मी कपडे तिकडे काढून ठेवले शिक्षकाची, मी आता कलाकाराचे कपडे आहेत, जर ते जर कपडे घालून आलो ना बाई, तुमची साफ सोडून काढेल, चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही. हे लक्षात असू द्या, कारण मग मात्र काठी आता घेतल्याशिवाय सोडणार नाही. माशी सोली मी सुभद्रा वाक्य वापरलं होतं मंडळी, तिच्या वरचे लाल करील. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुरुवातीपासून मी 3 ते 4 वेळा वाक्य वापरलं, वरचे 2 लाल करील, बटाट्यासारखे डोळे. माझा शब्द होता डोळे, कारण ज्या वेळेला माणूस जास्त चिडतो तेव्हा त्याचे डोळे लाल होतात. माझा हा साधा सरळ विषय होता, मी तुम्हाला फार काय वेळ म्हणणार नव्हतं. बाई काय म्हणते माहितीये काय? रुदाली आणि रुदाली यातला या फरक कळत नाही. आम्ही कुठं म्हटलंय? आम्ही रुदालीच म्हटलं. तुम्ही असं स्वतःवर का लावून घेताय हेच आम्हाला कळेना. 20 वर्ष सण कार्यक्रम करतोय, अनेक स्पर्धांमध्ये कार्यक्रमाचा नंबर काढलेला आहे. तुला काय माहिती? तू शेंबडी आहेस रडवी, तुला काय माहिती? तू आम्हाला शिकवू नको नाच, आयुष्य गेलं याच्यामध्ये. आणि मला म्हणून म्हणतोय, लक्ष असू द्या की 20 तासामध्ये परवा स्पर्धा झाल्या, तिथे 2-3 नंबर काढलेला आहे. म्हणून सांगतो तुला, आणि म्हणून माझा नाच नाही करायचा. ज्या दिवशी माझा नाच करशील तेव्हा अशी सोडून काढेल, तुला लक्षात ठेवी. गातोय, शोधत राहा, रात्रभर कुठं कुठे गेलाय बघा.
कापले हिचे दोन्ही मोठे कापले सौंदर्याचा करुणिमा आली सारी सोडूनला सौंदर्याचा करुणिमा आली सारी सोडूनला मोठे मोठे हिचे मापले मोठे मोठे कापले कापले हिचे नागण पावले कापले हिचे नागण कापले सौंदर्याचा करुणिमान आली सारी सोडूनला सौंदर्याचा करुणिमान आली सारी सोडूनला मोठे मोठे हिचे मापले मोठे मोठे मापले सौंदर्याचा करुणिमान आली सारी सोडूनला सौंदर्याचा करुणिमान आली सारी सोडूनला छिडकारोनी झापले तिला छिडकारोनी झापले कापले हिचे नागण कान कापले कापले हिचे नागण कान कापले मग केलीच नाही खोटी धोंड्याला पांड्याला शेजारच्या माद्या हिच्या आतमध्ये चोळून लोटी धोंड्या पांड्या आणि माद्या हे तिघ जण मैत्री असतात मित्र म्हटल्यावरती एका पोळीत बसतात आणि त्यांना सवय तुम्ही चिलीम गांजा फोडायची आणि चिलीम कशी नाटवायची कशी सजवायची तिच्या आतमध्ये काय भरतात ते गाणे सांगितले तिला साडी नेसून बनवली नटी मग केलीच नाही खोटी धोंड्याला पांड्याला शेजारचा माद्या हिच्या आतमध्ये चोळून लोटी धोंड्याला पांड्याला शेजारचा माद्या हिच्या चोळून आतमध्ये चोळून लोटी, कोंडाला पाण्याला शेजारच्या मातीच्या आतमध्ये
रंगलंय यांची गेली पहिली हवा आणि जोडीला शाही नवा